मन, मेंदू आणि मनगट बळकट करायचे असेल तर निर्व्यसनी असणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण शरीरात व्यसनाने प्रवेश केला की शरीर नामक यंत्र गंजू लागते. स्वामी विवेकानंद म्हणायचे, निर्व्यसनी देहाचे तरुण मला द्या, मी देश बदलून दाखवेल. त्यामुळे समाज बळकट होण्यासाठी व्यसनाधीनता कमी झाली पाहिजेत असं मत प्रख्यात कीर्तनकार हरिभक्तीपरायण रोहिणी माने परांजपे यांनी व्यक्त केलंय. श्री संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ व ॲम्युनेशन फॅक्टरी तसेच संलग्न संस्थांच्या वतीनं कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. ॲम्युनेशन फॅक्टरी खडकी येथे हा महोत्सव सुरू आहे. महोत्सवात महिलांच्या सामुदायिक हरिपाठाचा विशेष कार्यक्रम तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या. यावेळी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज सदानंद मोरे, हरिभक्तपरायण पार्वती चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते भोला शेठ वांजळे, गणेश चव्हाण, जेजुरी संस्थांचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडकर, ॲम्युनेशन फॅक्टरीच्या जनरल मॅनेजर हजारे मॅडम, पेशवाई श्रीमंतच्या संचालिका अश्विनी यमूल, राहुल यमूल, प्रिया यमूल, अमोल यमूल आदी उपस्थित होते. कीर्तन महोत्सवाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर पंढरीनाथ वांजळे, हरिभक्तपरायण प्रमोद महाराज रणवरे यांनी तर महिला कार्यक्रमाचे आयोजन गंगा वांजळे, मनीषा वांजळे यांनी केले. हरिभक्तपरायण डॉक्टर पूनम महाराज जाचक यांचे प्रवचन देखील झाले. रोहिणी माने परांजपे म्हणाल्या, भक्तीच्या प्रांतामध्ये केवळ देवभक्ती हाच विचार नसून देवाचे कार्य म्हणजे देवशभक्ती, राष्ट्रभक्ती, धर्माभिमान या सर्व गोष्टींचा अंश आपल्या जीवनात असावा. त्यासाठी संत पठण, महापुरुषांच्या जीवनाचा अभ्यास करावा.